लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची संपूर्ण जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशाचं श्रेय आपल्या संपूर्ण सहकार्यांना दिलं। यासाठी हिमालया एवढं मोठं मन लागतंय। महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यात हिमालया एवढं उत्तुंग नेतृत्व बहरतंय। त्या नेतृत्वाचं नाव आहे देवेंद्र गंगाधरराव फडणवीस। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली आहे आणि स्वतः देवाभाऊ आपल्याशी संवाद साधण्यासाठी दिले। सर, खूप खूप स्वागत आहे। थँक्यू, धन्यवाद। सगळ्यात आधी अभिनंदन, धन्यवाद। अतिशय घवघवीत यश मिळाले। काल आझाद मैदानावर शपथविधी झाला, अथांग जनसागर लोटला होता। या लोकांमध्ये बघताना तुम्हाला पहिल्यांदा काय आठवलं? मला असं वाटतं की काल ज्यावेळेस सगळे लोक त्या ठिकाणी बघितले त्यावेळी एक अतिशय आनंद मला मनातनं वाटला, पण त्यासोबत एक जबाबदारीची जाणीव देखील झाली। कारण जे यश या निवडणुकीमध्ये जनतेने दिलं आहे ते यश सेलिब्रेशन करण्याकरता नाही, ते यश इन्स्पिरेशन घेऊन जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याकरता दिलेलं आहे। आणि म्हणून खूप मोठी जबाबदारीची जाणीव मला आहे। ती जबाबदारीची जाणीव झाली, पण मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाच्या एक एक कार्यकर्त्याला मनातनं आनंद कालचा कार्यक्रम पाहून झाला। प्रामुख्याने जेव्हा शपथविधी बघत होतो, एक टॅगलाईन बघितली मी, महाराष्ट्र आता थांबणार नाही। महाराष्ट्र आता कुठल्या दिशेने पुढे जाणार आहे? बघा, महाराष्ट्र आता थांबणार नाहीचा अर्थ असा आहे, 2.5 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार आलं, शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, मी आणि अजितदादा उपमुख्यमंत्री झालो आणि आम्ही तिघांनी अतिशय वेगानं महाराष्ट्राला ट्रॅकवर आणलं। जे मी मुख्यमंत्री असताना इन्फ्रा प्रोजेक्ट सुरू केले होते त्याला गती दिली, त्यातले काही प्रोजेक्ट्स पूर्ण झाले, काहींचं लोकार्पण झालं, अनेक नवीन योजना आपण सुरू केल्या। आता या सगळ्या योजना आणि हे सगळे प्रोजेक्ट्स हे वेगाने पुढे नेण्याकरता महाराष्ट्र आता थांबणार नाही, कारण महाराष्ट्राने पुन्हा मॅन्डेट दिलेला आहे। आणि आता येत्या काळामध्ये गोष्टी तर अनेक करायच्या आहेत, योजनाही सगळ्या चालवायच्या आहेत, पण माझा भर जो असणार आहे तो नदीजोड प्रकल्पांवर असणार आहे। कारण मी आता इरिगेशन मिनिस्टर म्हणून 4 प्रमुख नदीजोड प्रकल्पांना मान्यता दिली आहे। हे प्रकल्प महाराष्ट्राला कायम दुष्काळातनं मुक्त करू शकतात, कायम। त्यामुळे हे नदीजोड प्रकल्पांवर माझा भर राहणार आहे, ग्रीन एनर्जीवर माझा भर राहणार आहे। कारण आपण मागच्या काळामध्ये जवळपास 54,000 मेगावॅटचे वेगवेगळे प्रोजेक्ट हातामध्ये घेतले आहेत आणि या प्रोजेक्टमुळे 2030 साली महाराष्ट्रातली 52% वीज ही अपारंपरिक स्रोतातली म्हणजे ग्रीन एनर्जी असणार आहे। आणि या सगळ्या प्रोजेक्ट्समुळे फायदा काय होणार आहे? सगळ्यात जास्त शेतीचं क्षेत्र आणि उद्योगाचं क्षेत्र या दोन्ही क्षेत्रांना प्रचंड फायदा या 2 इनिशिएटिव्हचा होणार आहे। आणि या 2 क्षेत्रांना फायदा झाला तर महाराष्ट्रामध्ये रोजगाराची निर्मिती देखील होईल आणि महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला विशेष चालना या 2 क्षेत्रांमुळे मिळेल। आणि म्हणून मला असं वाटतं की वेगवेगळे जे काही आमचे प्रकल्प आहेत ते तर हाती घेऊच, पण ह्या 2 गोष्टींवर विशेष भर मी देणार आहे। साई डिफेन्स व पोलीस करिअर अकॅडमी, लोहगाव, पुणे। सैन्य व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र पोलीस, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, एसआरपी, एसएसबी, आयटीबीटी, सीआरपी, सीआयएसएफ, बीएसएफ भरतीसाठी संपूर्ण तयारी। गर्दीतून वर्दीत जाण्याचा एकमेव राजमार्ग। आयएसओ नामांकन प्रमाणित व शासन मान्य असलेली महाराष्ट्रातील अग्रगण्य अकॅडमी। मुले व मुलींसाठी स्वतंत्र सुरक्षित हॉस्टेलची सुविधा। तुमचा एक कॉल तुमचं जीवन बदलू शकतो। साई डिफेन्स व पोलीस करिअर अकॅडमी, पुणे येथे आजच प्रवेश निश्चित करा। संपर्क 7057 26 70 70 आणि 7057 46 70 70।